नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले यांवर आधारित एक भाषण पाहणार आहोत। मान्यवर प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपणास राष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। दरवर्षी 24 जानेवारी रोजी आपला देश राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करतो। या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांचे हक्क ओळखणे आणि समाजात मुलींना समानतेचा दर्जा मिळवून देणे। आजही आपल्याला अनेक ठिकाणी मुलींसाठी शिक्षण, सुरक्षा आणि समान हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो। मात्र बदल घडत आहे। सरकार, विविध संस्था आणि आपल्यासारख्या लोकांच्या प्रयत्नांमुळे आज मुली अनेक क्षेत्रांमध्ये चमकत आहेत। त्या डॉक्टर, वैज्ञानिक, पायलट, खेळाडू आणि उद्योजक होऊन देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत। बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम मुलींना शिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी चालविली जाते। आपल्याला हा संदेश फक्त ऐकून थांबायचा नाही, तर आपल्या वागणुकीतही उतरवायचा आहे। मुलगी फक्त कुटुंबासाठीच नाही, तर समाजासाठीही अमूल्य आहे। मुलगी शिकली तर 2 घरं प्रगत होतात, असं आपण नेहमीच ऐकत असतो। म्हणूनच प्रत्येकाने मुलींना समान संधी द्यावी, त्यांना त्यांच्या पंखांना उड्डाण घेऊ द्यावे। माझे भाषण संपविताना मी एकच सांगू इच्छिते, मुलगी आहे तरच भविष्य आहे। आपण सर्व मिळून मुलींसाठी एक सुरक्षित आणि सन्मानजनक समाज निर्माण करूया। एवढे बोलून मी माझे भाषण संपविते। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशा पद्धतीने आपण बालिका दिनानिमित्त कार्यक्रम सादर करू शकतो, त्यामुळे आपली वक्तृत्व कला सुद्धा विकसित होऊ शकते। असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। थँक्यू।